नमस्कार, सविता किचनमध्ये तुमचं स्वागत. आणि आत्ता आपण करणार आहोत अंगारकी स्पेशल गणपती बाप्पांसाठी मोदक. तर हे आपलं साहित्य: ड्रायफ्रूट्स, खोबरं, तांदळाचं पीठ, गूळ आणि खसखस, वेलची. आणि आता आपण दूध लावले तापायला. दूध तापून थंडच केलेले, पण तरी थोडंसं आणखी तापून घेऊ. 1 कप दूध आणि 1.5 कप पाणी असं मी मिश्रण केलेलं आहे. त्याला उकळी आणून द्यायची. छान असं हलवून घ्यायचं. त्याचा बेस थोडासा गोड होण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली, थोडी साखर टाकली. आणि ते आपण आता हलवून घेऊ. आणि दुधाला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून देऊ. आली उकळी छान मस्त बघा. आणि आता आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून देऊ. हे बघा, 1 वाटी तांदळाचं पीठ आहे. वाटीच्याच मापाने मी सगळं घेतलेलं आहे, खोबरं, गूळ वगैरे. आणि आता हे छानपैकी हलवून घेऊ. हे बघा, गुलाबाची पाकळी पण पडली, म्हणजे की बाप्पांना पावलं ते. आणि आता मस्त गोळा झाला आहे. वाफ देऊन घेऊ त्याला. 1 मिनिटभर चांगली वाफ काढू द्यायची. गॅस बारीक केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा कशी वाफ धरली. आणि आता परत झाकून ठेवू. छान वाफ आली. कढई साईडला ठेवू. आणि आता मोदकाचे सारण त्याची तयारी करू. इथे घेतलेलं आहे मी पॅनमध्ये टाकले तूप. आणि त्याच्यामध्ये ओलं खोबरं खिसून घेतलेलं टाकून दिलं. खोबरं छान परतून घ्यायचं. 1 चमचाभर तूप टाकले मी. त्याच्यावरच छानपैकी बारीक गॅस करून थोडंसं परतून घ्यायचं छानपैकी. त्यातला मॉइश्चर जाण्यासाठी हे करून घ्यायचं. खोबऱ्याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे, लालसर झालं आहे छान. आता आपण टाकलं आहे गूळ त्याच्यामध्ये. गुळाचं पण मिश्रण छानपैकी परतून घ्यायचं. गूळ सगळा वितळवून घ्यायचा. वेलची टाकली, खसखस टाकली, ड्रायफ्रूट्स टाकले, मनुके वगैरे असे सगळे ड्रायफ्रूट टाकलेत मी बारीक करून. आणि हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं. गूळ सगळा वितळवून घ्यायचा. वा, खोबऱ्याची क्वांटिटी बघा आता कमी झाली, म्हणजे खोबरं आपलं छान भाजून निघेल. कलर कसा छान झाला आहे चेंज बघा आता. वा, मस्त. आता हे आपलं मिश्रण छानपैकी तयार झालं. खसखस टाकून घेतली मी, थोडीशी भाजून क्रश केली थोडीशी खलबत्त्यामध्ये. आणखी थोडं तूप टाकलं आणि मस्त हे मिश्रण चांगलं हलवून परतून घेतलं मस्त बघा. वा, किती खोबऱ्याची क्वांटिटी किती कमी झाली बघा. म्हणजे खोबरं आपलं छान भाजलं, गुळही चांगला वितळून झाला आणि घट्टसर असं मिश्रण आपलं तयार झालं. आणि मोदकाच्या साच्याला मी थोडंसं तूप लावून घेतलं. हे पीठ वाफलायला लावलं आहे ना, ते मी एका कढईमध्ये घेऊन मोठ्या म्हणजे पीठ मळण्याच्या भांड्यामध्ये घेऊन ते जरा मळून घेतलं. आता हे सारण आपलं झालं आहे छानपैकी मस्त. वा, आणि आता पिठाकडे वळू आपण. आपलं पीठ किती वाफलून झाले बघा. असं पेल्याने मी त्याला दाबून असं फोडून घेतलं आधी.
आणि हाताने छानपैकी मळून घेतलं. असं मळून घेतलं, थोडंसं हाताला तेल लावून. एकदम मस्त मळून झाले. आता मी साच्याला तूप लावलं आणि त्याच्या दोन्ही साईडला थोडंसं पीठ लावून त्याच्यामध्ये सारण टाकत होते, पण साच्याने काही जमत नव्हतं मला. आणि मग मी हातावरच तयार केले मोदक आणि साच्याचा फक्त त्याला शेप दिला. चिकट तांदळाचं पीठ असल्यामुळं साच्यामध्ये ते बसत नव्हतं. 1-2 साच्याने केले, बाकी सगळे अशा हाताने पारी केली आणि फक्त साच्याचा आकार दिला. साच्यामध्ये ठेवून असं फक्त त्याला शेप देऊन घेतला. बघा, आहे का नाही सोपी पद्धत. तुम्हाला जर असे माझे व्हिडिओ आवडत असतील, माझी रेसिपी आवडत असेल, तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा, असे साच्याचा आकार देऊन घेतला मी. ते तूप लावल्यामुळे हात सटकत होता. आणि आपले हे मोदक बाप्पांसाठी आपण तयार करतोय. सारण पण बघा किती छान झाले. अशा हातानेच मी त्याच्या पाऱ्या केल्या आणि नंतर साच्यामध्ये ठेवून त्याला आकार दिला. आहे का नाही छान सोपी पद्धत. आहे का नाही छान पद्धत. बघा, आता हे आपले मोदक सगळे 2 मिनिटासाठी आपण कढईमध्ये ठेवून वाफलून घेऊ. आधी पण पीठ वाफलून घेतलेच आहे. अजून 1 मिनिटाची वाफ देऊ त्याला, 1 ते 1.5 मिनिटासाठी. बघा कसे मोदक झाले. बघा, हे अशा पाऱ्या करायच्या आणि हे मिश्रण त्याच्यामध्ये घालायचं. आपण पुरणपोळीची कशी पारी करतो तसं करायचं. असे मी हे मोदक करून घेतले. एकदम छानपैकी हे मोदक झाले, एकदम छान. आणि असं आपलं काम चांगलं झालं ना की आपल्या मनाला पण समाधान वाटतं. आपल्या कष्टाचं आपल्याला ओझं वाटत नाही. सगळं व्यवस्थित झालं ना समाधान वाटतं. बघा कसे दिसतात, छान दिसतात की नाही. दिला की नाही आकार साच्यासारखा. शेवटी जुगाड करणं आपल्या हातात असतं. साच्याला मी तूप लावल्यामुळं ते पीठ त्याच्यामध्ये बसत नव्हतं, चिटकून राहत नव्हतं आणि त्याच्यामुळे मला पारी करता येत नव्हती. मग मी हातावरच केलं आणि त्याला आकार दिला. गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक पहिल्याच वर्षी, नवीन वर्षात, पहिल्याच महिन्यात, पहिल्याच आठवड्यात अंगारकीचा योग आलेला आणि बाप्पासाठी केलेले हे कष्ट. छान झाले ना. बघा, वा, मस्त. एक 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 आपण करतोय, छान वाटतंय. वा, असे सगळे मोदक मी हातावरच केले
आणि साच्याने त्याला फक्त आकार दिला. अगदी साच्यासारखेच आपले मोदक झाले. आपण गृहिणींनी असंच जुगाड करून शिकलेला असतो, त्याचा उपयोग करायचा आपण. वा, मस्त. हाताने साच्यापेक्षा हाताने पटपट पटपट झाले. आणि करायला सुद्धा छान वाटत होतं, कारण हाताने केल्यावर ते बिघडत नव्हते आणि बरोबर साच्याचा आकार आपण दिला त्याला. असे 15 ते 20 मी मोदक केले. साईडचं असं काढून घ्यायचं साच्यामध्ये घातल्यावर. एक्स्ट्राचं पीठ असं मस्त दाबून घ्यायचं आणि नंतर काढून घ्यायचं. बघा किती छान झाले. एक 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 असे पटपट पटपट मी करून घेतले सगळे मोदक. तांदळाची उकड काढायची, त्याला वाफ द्यायची, सारण बनवायचं आणि असे मोदक आपण करायचे. बघा किती छान झालेत. बघा किती छान झालेत. पट 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 जमतंय छान, मस्त छान वाटते करायला पण. तुम्ही असेच करा. पहिल्याच वर्षी आपल्याला नवीन वर्षातच पहिल्या महिन्यातच आपल्याला अंगारकीचा योग आला मस्त. वर्षाची सुरुवातच श्री गणेशापासून सुरुवात होती. बघा किती छान होतात हे मोदक. आता मी ह्याला वाफ देऊन घेतली ना, मग तुम्हाला दाखवते. पट 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 असे करून घेतले सगळे. बघा कसे जमतायत छान. मस्त असे दाबून घ्यायचे साईडनी, साच्यामध्ये घालायचे आणि एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं. एकदम तसा मोदकाचा छान आकार येतो. असे खालून होल असतं ना, तिथून असे दाबून घ्यायचे म्हणजे बेस त्याचा, आणि एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं. हात सटकत होता माझा ते साचा उघडताना तूप हाताला लावल्यामुळं. बघा आपले मोदक किती छान झाले. आणि आता हे आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून 2 ते 3 मिनटापर्यंत आपण वाफ देऊन घेतली आणि आपले मोदक गणपती बाप्पासाठी मग रेडी. कढईमध्ये थोडंसं 1 कपभर पाणी टाकलं आणि 1 ते 1.5 मिनटं आपण बारीक गॅसवर ठेवलं. बघा किती छान वाफ झाली तयार. मस्त. आता आपण प्लेटमध्ये काढू आणि बघा किती छान झाले. तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बघा किती छान झाले मोदक आणि कलरसुद्धा बदलला आहे. वाफसुद्धा छान झाली बसली आहे. वा, मस्त. थँक्यू.